शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या भावनिक आवाहनाची। माझ्या नेतृत्वावर होणारे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला या क्षणी तयार आहे। माझ्या जागी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा। मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही। मी कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला तयार आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात केले। उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात नेहमीप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला लक्ष केले, तसंच शिंदे सेनेसोबत जाणाऱ्या 6 खासदारांवर टीकास्त्र सोडले। मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी अचानकपणे शिवसेना पक्षप्रमुख पदावरून पायउतार होण्याची भाषा केल्यानं अनेकांना धक्का बसलाय। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये। मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळ आली, मी पळणारा नाहीये। मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.